दिनांक 27/12/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय साक्री मोजे भाडणे येथे आत्मा अंतर्गत स्मार्ट योजनेतील कांदा पिकांची शेतकऱ्यांची शेती शाळा घेण्यात आली। शेती शाळेत तालुका कृषी अधिकारी साक्री योगेश सोनवणे यांनी शेती शाळेतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शेती शाळेत शेतकऱ्यांचे गट तयार केलेत आणि त्यांना मित्र कीड व शत्रू कीड याची ओळख करून दिली। तसेच कांदा पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना अवगत करून दिले। त्यांना कांदा पिकाचे रोपवाटिकेतील पेरणी व रोपांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले। कांदा पिकाची लागवड कशी करावी हे त्यांनी स्वतः शेतकऱ्यांना करून दाखविली। शेतकऱ्यांनी कीड व रोगाचे निरीक्षणाचे चित्रीकरण केले व ते इतर शेतकऱ्यातील गटांना सादरीकरण करून दाखविले। यावेळेस संबंधित शेती शाळेतील संपर्क शेतकरी तथा शेतकरी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे यांनी शेती शाळेविषयी चांगली प्रतिक्रिया दिली। यावेळी कृषी सहाय्यक जे.बी. पगारे आणि आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक विक्रांत पाटील यांनी शेती शाळेचे नियोजन केले आणि त्यांनी शेतकऱ्यांना कांदा पिकाविषयी उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान सांगितले। शेती शाळेच्या कार्यक्रमाला गावातील जितूबाबा सोनवणे व पांझराकान फार्मर प्रोड्युसर कंपनी भाडणे या शेतकऱ्यांच्या कंपनीविषयी त्यांनी सभासदांना माहिती दिली। यावर्षी कंपनीने 20,000 क्विंटल कांदा शेतकऱ्यांच्या बांधावरून खरेदी केला व तो नाफेडला विक्री केला। त्यामुळे शेतकऱ्यांना बांधावर चांगला भाव मिळाला व कंपनीलाही फायदा झाला। या शेतीशाळेला गावातील कैलास बोरसे, भालचंद्र बोरसे, कन्हैयालाल बोरसे, दिनेश बागुल, राधेश्याम सोनवणे, प्रकाश पगारे, सुनील बोरसे, हेमंत देसले, शिरीष आनंदराव सोनवणे, नितीन सोनवणे, गिरीश ससले, रवींद्र ससले सह शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती शाळेत उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साक्री, धुळे।